सी आपण कालच्या लेक्चरला अल्काइन स्टार्ट केले होते. वी स्टार्टेड द अल्काइन. So in alkyne we see the general formula for the alkyne. So can you tell me what is the general formula for the alkyne? Yes, it is CnH2n-2. Next point we study, that is the isomerism in alkyne. Alkyne shows only position isomerism. Alkynes फक्त position isomerism show करतात. Next point we see preparation of alkyne. Preparation of alkynes. प्रिपरेशन ऑफ अल्काइनचे ओनली 2 मेथड्स आहेत, 2 मेथड्स आहेत फक्त प्रिपरेशन ऑफ अल्काइनचे, की जे आपण काल स्टडी केले होते. तर तुम्ही मला एनलिस्ट करू शकता का कोणत्या 2 मेथड्स होत्या? सो द फर्स्ट मेथड इज बाय डिहाइड्रोहॅलोजिनेशन. By dehydrohalogenation of vicinal dihalide. Vicinal dihalides. And the next method is from terminal alkyne. ओके. आणि पहिले एक मेथड पाहिली होती आपण, इंडस्ट्रियल सोर्सेस पासून बनवले होते. टर्मिनल अल्काइन पासून देखील आपण काय बनवले, हायर अल्काइन्स बनवले. सो दॅट पॉइंट इज यस्टरडेज पॉइंट. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट chemical reactions. Okay, yesterday we also started the chemical reactions of alkyne. Chemical reaction ला आपण स्टार्ट केला होता काल केमिकल रिएक्शन्स. तर त्या केमिकल रिएक्शन मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहिली ऍसिडिक प्रॉपर्टी ऑफ अल्काइन. ऍसिडिक प्रॉपर्टी ऑफ अल्काइन. मग अल्काइन्स कसे असतात? अल्काइन्स आर ऍसिडिक. मग अल्काइन्स ऍसिडिक का असतात? कारण त्यांचं एस कॅरेक्टर काय असतं? परसेंट एस कॅरेक्टर इज मॅक्झिमम. ओके, दे हॅव द 50% एस कॅरेक्टर and therefore they are acidic in nature. हा पॉइंट आपण काल पाहिला होता. Now today we are going to start the next chemical properties of alkyne. पुढच्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करूयात अल्काइनच्या. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन. Okay, see the very first chemical property is acidic property. Now this one is the second chemical property of alkyne. By addition of dihydrogen. By addition of dihydrogen. तुम्ही जर अल्किनचा स्टडी केला असेल तर ह्या सेम रिएक्शन्स आहेत अल्किन सारख्या अल्काइनच्या, फक्त आपण त्या ट्रिपल बॉन्डेड कार्बनवर करतो आणि अल्किन मध्ये डबल बॉन्डेड कार्बन्सवर करतो. ओके, एवढाच डिफरन्स आहे तिथे. हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅम. स्क्रीन दिसते? ओके, ठीक है. See, next method we are going to see, that is the by addition of dihydrogen gas. डायहायड्रोजन गॅस ऍडिशन जर केली अल्काइन मध्ये तर काय तयार होईल पाहूयात. एक्झाम्पल, HC ट्रिपल बॉन्ड CH plus addition of H2, that is dihydrogen gas, in presence of nickel or platinum or palladium gas on a heating. There is a addition of dihydrogen. Dihydrogen ची addition होते इथे. वा, हा जो एक हायड्रोजन आहे, दिस हायड्रोजन ॲज वेल ॲज हा डबल बॉन्ड इथे ॲज इट इज राहील. ट्रिपल बॉन्ड होता, ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड झाला कारण 2 हायड्रोजनची एडिशन झाली. नाव सी, these are the newly added hydrogen. हा जो आहे आणि हा जो आहे हे न्यूली ॲडेड हायड्रोजन ॲटम आहेत. ओके, सो these are the newly added hydrogen atom. So from alkyne we get इथाइन पासून आपल्याला काय भेटला?
इथिन भेटला, राईट. आता हीच रिॲक्शन आपण अल्किन मध्ये अशी स्टडी केली होती पहा. इथिनवर आपण H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल किंवा हीटिंग, निकेल अँड हीटिंग अशी जर रिॲक्शन केली तर आपल्याला इथिन पासून 2 हायड्रोजन ऍड होतील अँड वी गेट अ, सी these are the previous hydrogen atom, these are the previous hydrogen atom. Now the new hydrogen get added over here like this. These are the new hydrogen, they get added over here. So the compound formed is ethane. See कोणता compound form झाला इथे? We get a ethane as a compound. See this is another H2 molecule. So this one is another H2 which get added over here. आणि हे previous H2. येते लक्षात? सो H2 ची ऍडिशन केली आपण इन प्रेझेन्स ऑफ निकेल. मग आपण कॅटलिस्ट कोणते कोणते यूज करू शकतो? कॅटलिस्ट यूज आर, फक्त निकेलच वापरू शकतो असं काही नाहीये. आपण यूज करू शकतो निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलाडियम ह्याच्यासारखे कॅटलिस्ट आपण यूज करू शकतो. सो दिस इज द रिॲक्शन बाय ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. नेक्स्ट रिॲक्शन वी आर गोइंग टू सी. ही रिॲक्शन एकदम सोपी आहे, तुम्हाला लक्षात पण आली असेल. तरीही आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, चलो सेकंड एक्झाम्पल. CH3 C triple bond C CH3 plus addition of H2 gas in presence of platinum and heating. Yes, काय प्रोडक्ट येईल तुम्ही सांगणार आहात मला? प्लीज ट्राय करा. तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला वरची रिॲक्शन दाखवते परत. आय होप तुमची लिहून झाली असावी. यू हॅव टू जस्ट प्रिपेअर अल्किन, डोंट प्रिपेअर द अल्किन. फक्त अल्किन प्रिपेअर करून दाखवा मला. काय अल्किन तयार होईल ते सांगा. Okay, I hope you solved this. Now we are going to solve. 2 हायड्रोजन फक्त ट्रिपल बॉन्डेड कार्बन वर ऍड होतील पहा. CH3 C double bond CCH3. Here addition of this 2 hydrogen atom. हे 2 हायड्रोजन atom इथे ऍड झाले पहा. So these are the 2 hydrogen atom, they get added over here. 2 हायड्रोजन atom ऍड झाले म्हणून इथे ब्युटेनच राहिला. So the compound is nomenclature for the compound 1 2 3 and 4. 4 कार्बन म्हणजे ब्यूट, सेकंड कार्बन वर आहे इन, सो ब्यूट 2 इन. हा होता ब्यूट 2 वाइन, YNA. ओके, ठीक है. नेक्स्ट एग्जाम्पल वी आर गोइंग टू सॉल्व. नेक्स्ट रिएक्शन वी आर गोइंग टू डू, that is addition of halogen. Halogen चे addition करणार आहोत. Now see how we are going to do the addition of halogen towards the alkyne. C triple bond CH. This is a basic alkyne that is called as ethyne. इथाइन मध्ये ज्यावेळेस आपण एखादा हॅलोजन ऍड करूया लाईक Br2 in presence of non-polar solvent like CCl4. CCl4 is nothing but carbon tetrachloride. तर हे जे 2 ब्रोमीन आहेत, जसे आपण हायड्रोजन ऍडिशन केली इथे, तसेच हे 2 ब्रोमीन ह्या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये ऍड होतील
and we get C double bond C. Here addition of this bromine, again here addition of this bromine and H, right? 1 2. So the name of compound is 1,2-dibromoethene. दोन कार्बन आहेत, therefore ethene. So which one is a new element added? That is a bromine. हा bromine आहे, हा इथे add झाला. So we get alkene. Okay. So these reactions are very easy. अजून एक example करूयात. This is first example. Now we are going to write a second example. CH3, C triple bond C, H. This is a propyne. 1 2 3. Prop 1 wine plus addition of Br2 in presence of CCl4. तर काय तयार होईल पहा? CH3 C. Here addition Br, double bond, addition of Br, and here H. Right? So this Br get added over here. This is the bromine atom. It get added over this triple bond. So we get this kind of compound, and the name of compound is numbering ह्या side ने करूयात कारण का तिथे double bond जवळ आहे. So the name of compound is 3 कार्बन म्हणजे prop 1. सॉरी, अगोदर आपल्याला डायब्रोमो घ्यावा लागेल कारण तो प्रेफिक्स आहे. सो इट इज 1,2-dibromo प्रोपीन. 1,2-dibromo प्रोपीन ह्याच टाईपचा कंपाऊंड इथे फॉर्म होईल. ओके, सो दिस इज एडिशन ऑफ हॅलोजन. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड अबाउट द एडिशन ऑफ हॅलोजन. गिव वन लुक टुवर्ड्स दिस एडिशन ऑफ हॅलोजन. एकदा पाहून घ्या व्यवस्थित ॲडिशन ऑफ हॅलोजन. जसं हायड्रोजनची ॲडिशन केली तसंच हॅलोजनची ॲडिशन आपण केली. ओके, ठीक है. नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू सी नेक्स्ट रिएक्शन, फोर्थ रिएक्शन, that is addition of hydrogen halide. Addition of hydrogen halide. आता आपल्याला हायड्रोजन हलाइड ऍड करायचं आहे पहा. ट्रिपल बॉन्ड CH. हायड्रोजन हलाइड म्हणजे काय? HX म्हणजेच काय असतात? लाईक HBr किंवा HI किंवा HCl ह्यासारखे कंपाऊंड ज्यावेळेस आपण ऍड करतो त्याला म्हणतात ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड. तर ह्या ट्रिपल बॉन्डेड अल्काइन मध्ये म्हणजेच इथाइन मध्ये जर आपण कन्सिडर करा HBr ची ऍडिशन केली तर काय तयार होईल पाहूयात. CH triple bond CH. This is a basic ethine. When we are going to add HBr here, we get HC double bond CH. Here addition of hydrogen, here addition of bromine. That HBr, हा जो HBr होता, see that HBr is get added over this triple bond, so we get this kind of compound. This HBr is get added over this compound, so the name of compound is 1 2. That is 1-bromo, 2 carbon आहेत, so ethene, right? 1-bromoethene. Next example we are going to see. CH3 C triple bond C CH3 plus addition of HCl. आता जर आपल्याला HCl ऍड करायचं असेल, ओके, ट्राय फॉर द HCl. टेक 2 minutes and try for the HCl.
आणि मला नॉमेनक्लेचर सांगणार आहात तुम्ही कंपाऊंडचं. सॉल्व दिस. ओके, झालं की मला सांगा लगेच. ओपन युअर स्पीकर आणि कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर नाव सांगणार आहात तुम्ही. देखा होगा तो येस, आलंय का प्रोडक्ट? येस, झालंय का सॉल्व? Yes, Siddhi, can you solve this? Yes, शिवराज सॉल्व केलंय का? ओके, चलो मी सॉल्व करून देते तुम्हाला. Okay, see, CH3, we have to add this HCl, so H double bond and here addition of Cl, CH3. Over the triple bond we are going to add this HCl. So this is the HCl, the hydrogen is added over here, chlorine is added over here. So the name of compound ज्या साइडनी क्लोरीन जवळ आहे तिकडून नंबरिंग करूयात. So 1 2 3 and 4, that is 2 chloro, 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूट. सेकंड पोझिशनला ENE आहे म्हणजे डबल बॉन्ड आहे, सो ब्यूट 2ene. ओके, दॅट इज द कंपाउंड, दॅट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. पुढचं पाहूया, पुढची रिॲक्शन दॅट इज ॲडिशन ऑफ वॉटर. Fifth reaction we are going to see, that is addition of water. Addition of water towards the alkyne. Water चे addition करणार आहे alkyne मध्ये. See, when we are going to add the water, this water is added in presence of, कशाच्या presence मध्ये add केलं जातं पहा water, in presence of
40% H2SO4 SO4 and 1% mercuric sulfate. ह्यांच्या प्रेझेन्स मध्ये म्हणजेच HgSO4 ह्यांच्या प्रेझेन्स मध्ये आपण काय करतो, वॉटर मॉलिक्यूलचे ऍडिशन करतो अल्काइन मध्ये. तर पहा आपल्याला काय तयार होतं, आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड तयार होतं. रिएक्शन पाहूयात. फॉर एक्झाम्पल HC triple bond CH, that is ethine, then addition of water towards the ethine, that is HOH, H2O ची addition म्हणजेच HO ची addition in presence of H2SO4 and HgSO4, mercuric sulfate आणि sulfuric acid. काय होईल पहा, this OH which added over this one carbon atom and hydrogens added over the another carbon atom, so we get HC. कन्सिडर करा इथे OH ची एडिशन झाली, डबल बॉन्ड CH आणि हा H, सो वी गेट दिस काइंड ऑफ कंपाऊंड. हा इथे OH ऍड झाला, इथे हायड्रोजन ऍड झाला. पण इथे काय होतं पहा, दिस OH इट कॅन फॉर्म अ डबल बॉन्ड हिअर. ऍट द सेम टाइम हा इथला जो हायड्रोजन आहे तो इथे येईल आणि ह्याला आपण म्हणतो टॉटोमेरिझम. आपण हे आयसोमेरिझम मध्ये पाहिलं होतं, टॉटोमेरिझम. So according to this, we get one stable compound, that is a carbonyl compound, and the functional group for this carbonyl compound is aldehyde. So the name of this compound is acetaldehyde. ह्याचा functional group आहे aldehyde. ठीक आहे. Now see the next reaction we are going to solve, that is CH3 C triple bond C H plus addition of H2O HOH असं लिहूयात. वॉटरच आहे, फक्त आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण लिहितोय HOH in presence of H2SO4 and HgSO4. So we get here CH3 COH double bond this CH2, right? Now at the next reaction, this OH form a double bond here. At the same time it abstracts this hydrogen atom and we get here the carbonyl compound, that is CH3 C double bond O CH3. म्हणजे इथे तयार झाला आपल्याला ऍसिटोन, म्हणजेच ह्याला म्हणतो आपण, या फंक्शन ग्रुपला म्हणणार आपण कीटोन फंक्शन ग्रुप. तर इथे पण आपल्याला दोन फंक्शन ग्रुप भेटले, दॅट इज पहिला अल्डिहाइड आणि दुसरा कीटोन, राइट? सो वी गेट दिस टू फंक्शन ग्रुप्स. ओके, नाउ हियर वी फिनिश दिस केमिकल रिएक्शंस फॉर द अल्काइन. अल्काइनचे केमिकल रिएक्शन संपल्यात इथे. नाउ द नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू सी, दॅट इज द uses of acetylene. So the first use of acetylene is first use of alkyne is it is used in oxyacetylene flame. It is used in oxyacetylene flame. म्हणजे काय पाहूयात. ही जी ऑक्झॅसिटायलिन फ्लेम असते ही कुठे यूज केली जाते पहा, विच इज यूज्ड इन वेल्डिंग अँड कटिंग पर्पज. ओके, तुम्ही जर वेल्डिंग वाल्याकडे गेला असतात तर तिथे तुम्ही पाहिलं असेल ही फ्लेम, वेल्डिंग अँड कटिंग पर्पज. म्हणजे मेटल, हार्ड मेटल लाईक लोखंड वगैरे आयर्न कट करण्यासाठी ही ऑक्झॅसिटायलिन फ्लेम यूज केली जाते. सो इट इज यूज्ड इन अ वेल्डिंग अँड कटिंग पर्पज in oxyacetylene flame. Second, it is used as an illuminant in the lamp. It is used as illuminant in a lamp.
इल्युमिनंट म्हणून यूज केला जातो लॅम्प मध्ये. इट इज यूज्ड इन आर्टिफिशियल रायपनिंग. आर्टिफिशियल रायपनिंग ऑफ फ्रूट. फ्रुट्सला आर्टिफिशियली पिकवण्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट यूज इज it is used in manufacturing of acetaldehyde, acetic acid and oxalic acid. It is used in manufacturing of oxalic acid. आता आपण वरती acetaldehyde बनवला होता पहा. acetaldehyde, acetic acid, acetone यासारखे कंपाउंड बनवण्यामध्ये ह्याचा यूज होतो. नेक्स्ट यूज इज इट इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्लास्टिक. प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा रबर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, और इट इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंथेटिक फायबर. ओके, सिंथेटिक फायबर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण हे काय केले जातात, यूज केले जातात. सो दीज आर द युजेस फॉर द अल्काइन. हे अल्काइनचे युजेस आहेत पहा. इट इज यूज इन ऑक्झाएसिटाइलिन फ्लेम फॉर द वेल्डिंग अँड कटिंग पर्पज. इट इज यूज इन इल्युमिनंट इन अ लॅब. इट इज यूज इन आर्टिफिशियल रायपनिंग ऑफ फ्रुट्स. इट इज ऑल्सो यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड अँड acetaldehyde. It is used in manufacturing of plastic and rubber and synthetic fiber. Okay, all of you get it about the chemical reaction and uses? Yes? All of you get it about the chemical reaction and uses? Am I audible? Okay. So see, here we finish the 3 parts of this chapter. या चॅप्टरचे 3 पार्ट्स फिनिश केले आपण. कोणते कोणते 3 पार्ट फिनिश केले पहा. That is, the very first part we finished is alkane. Secondly, we finished alkene, and the thirdly we finished alkyne. Okay, these 3 parts are covered. Now the next part we are going to see. आता 4th part राहिला ह्या चॅप्टर मधलं, that is aromatic hydrocarbon. Aromatic hydrocarbon. Now see, we are going to see about the aromatic hydrocarbons. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात aromatic hydrocarbons. Okay, first of all we are going to see what are aromatic hydrocarbon. Aromatic hydrocarbon म्हणजे काय असतात ते पाहूया. See, benzene and all compounds that have chemical properties and structure, chemical properties and structure resembling with benzene called as aromatic hydrocarbon.
सी ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे काय पहा, बेन्झिन किंवा बेन्झिन सारखे बाकीचे सगळे कंपाऊंड की जे बेन्झिनला रिसेंबल करतात, बेन्झिन सारखे असतात, त्यांना म्हणतो आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ओके, ठीक आहे. तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन कोणते कोणते असतात पहा, हे दोन प्रकारचे असतात. टाइप्स ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, वी आर गोइंग टू सी द टाइप्स. The very first type of aromatic hydrocarbon is benzenoid aromatic. Benzenoid aromatic compound. मग benzenoid aromatic compound काय असतात पहा, benzenoid aromatic compound they contain at least one benzene ring. Okay, they have at least one benzene ring. ह्यांच्याकडे ॲटलिस्ट एक बेन्झिन रिंग तरी प्रेझेंट असते, त्यांना म्हणतो आपण बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल सी, हा आहे बेन्झिन, दिस वन इज अ नॅप्थलीन. सी ह्याच्याकडे ॲटलिस्ट एक तरी बेन्झिन रिंग प्रेझेंट आहे, म्हणून हे कंपाऊंड म्हणतो आपण बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक. नॅप्थलीन. नेक्स्ट वन इज फिनॉल. So these are the example for the aromatic benzenoid aromatic compound. तर यांच्याकडे ॲटलिस्ट एक तरी बेन्झिन रिंग प्रेझेंट आहे पहा, म्हणून त्यांना आपण म्हणतोय बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक. सी हा जो मी काढला ह्या कंपाऊंडचं नाव आहे अँथ्रासिन. दिस इज अँथ्रासिन. Okay, the next type is non-benzenoid aromatic. Non-benzenoid aromatic काय असतात ना, non-benzenoid aromatics are that does not have any benzene ring. त्यांच्याकडे कोणती बेन्झिन रिंग प्रेझेंट नसते, त्यांना म्हणतो आपण नॉन बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक. फॉर एक्झाम्पल ट्रोपोन किंवा पायरॉल, पिरिडिन हे नॉन बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत पहा. मी एक्झाम्पल लिहिते इथे. दिस इज अ पायरॉल. हा याच्यामध्ये कोणती बेन्झिन रिंग प्रेझेंट नाहीये, पण स्टील इट इज ॲरोमॅटिक, म्हणून त्याला म्हणतो आपण नॉन बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक. मग ट्रोपोनचं स्ट्रक्चर असं असतं पहा. This is a tropone. This one is a pyrrole. तर ह्यांच्याकडे कोणती बेन्झिन रिंग नाही, पण स्टील ते ॲरोमॅटिक आहेत, म्हणून त्यांना म्हणतो आपण नॉन बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे, ओके. आता आपल्याला ना डिफरन्स पाहायचा आहे की ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, राईट. ह्याच्यामधला डिफरन्स पाहूया. व्हॉट इज ॲरोमॅटिक अँड व्हॉट इज ॲलिफॅटिक कंपाऊंड. आता तुम्ही इथले नोट्स घेऊन गेलेला आहात पहा, त्या नोट्समध्ये पेज नंबर 370 वर त्याचा डिफरन्स गिवन आहे तुम्हाला. आपल्या क्लासच्या नोट्समध्ये पेज नंबर 370 वर तुम्हाला डिफरन्स गिवन आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आणि ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनचा. तर मी आता तुम्हाला तो फक्त समजावते. तुमच्याकडे सगळ्यांकडे बुक्स आहेत का? आपले जे नोट्सचे बुक्स आहेत, टेक्स्टबुक फॉर द केमिस्ट्री 11, कुणी कुणी नोट्स घेतल्यात क्लासच्या?
येस, घेतलात का कुणी? हा, शिवराज, राईट. समोर बुक ठेवा, तुमच्या बुक समोर असेल तुमच्या. टर्न द पेज नंबर 370. सिद्धी, प्रेम, तुम्ही घेतलेत का बुक्स? ओके, सो ओपन युअर बुक. ओपन युअर बुक. दॅट पिंक कलर कवर्ड बुक जे आहे, पिंक कलरचं कवर आहे त्याला पहा, केमिस्ट्रीचं बुक, राईट. ते ओपन करा. 370 पेज नंबर काढा. तिथे ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिकचा हायड्रोकार्बनचा डिफरन्स आहे, तो मी तुम्हाला तिथेच समजावते. तर तुम्ही इच अँड एव्हरी पॉईंट पाहणार आहात तिथे. पहा, सी द फर्स्ट पॉईंट फॉर द ॲरोमॅटिक कंपाऊंड. सगळ्यांनी घेतलंय का बुक, और कॅन आय वेट फॉर द 2 minutes? ओके, आहे तुमच्याकडे बुक, राईट? आय होप यू हॅव द बुक्स. ठीक आहे, मग 370 पेज नंबर या. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेन द हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन. जे ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात त्यांच्याकडे हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन असतं, खूप प्रमाणे त्यांच्याकडे कार्बन असतं, बरं का. म्हणजे काय पहा, आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. तुम्ही कापूर जाळलाय, बरोबर. तर कापूर जाळल्यानंतर वरच्या साईडला एक अशी फ्लेम येते, धूर येतो, सुटी फ्लेम येते. त्या धूरला आपण म्हणतो सुटी फ्लेम, राईट. सूट येते म्हणजे काजळी येते. मग ती काजळी का येते? कारण त्या कंपाऊंड मध्ये खूप जास्त प्रमाणे कार्बन प्रेझेंट असतो. मग कॅम्फर म्हणजे कापूर हा पण एक ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कार्बन प्रेझेंट आहे. म्हणून आपण कापूर ज्या वेळेस जाळतो त्यावेळेस त्याच्यावर एक काळ्या कलरचा धूर येतो, सुटी फ्लेम तयार होते, कारण का इट हॅज अ हायेस्ट पर्सेंटेज ऑफ कार्बन ॲटम. ठीक आहे. आता ॲलिफॅटिकचा पॉईंट पहा. ॲलिफॅटिक कंपाऊंड कंटेन द लोअर पर्सेंटेज ऑफ कार्बन. पण जे ॲलिफॅटिक कंपाऊंड्स असतात त्यांच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज कमी असतं. आता ह्याचं पण एक एक्झाम्पल सांगेल मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, आपला हाऊस होल्ड गॅस जो असतो, आपण जो गॅस पेटवतो, त्या गॅसमध्ये मिक्सचर असतं. कशाचं मिक्सचर असतं? इथेन प्रोपेन गॅसचं मिक्सचर, इथेन आणि प्रोपेन गॅसचं मिक्सचर असतं त्याच्यामध्ये, बरोबर. अल्केनचं मिक्सचर असतं पहा. मग अल्केनचं मिक्सचर असतं तर त्याच्यामध्ये कार्बन पर्सेंटेज कमी असतं. म्हणजे एकतर इथेन किंवा प्रोपेन असतं, म्हणजे 2 किंवा 3 कार्बन प्रेझेंट असतात. सो आपला जो गॅस आहे ज्यावेळेस आपण पेटवतो त्यावेळेस तो असा धूर सोडतो का? कार्बन सारखी काजळी येते का तिथे? नाही येत, बरोबर. जसं तुम्ही कॅम्फर किंवा कापूरमध्ये धूर पाहता तसा धूर तो नसतो. म्हणून असं म्हटलं जातं दे कंटेन द लोअर पर्सेंटेज ऑफ कार्बन ॲटम. नेक्स्ट, मी जो पॉईंट सांगितलं तुम्हाला, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स दे डज नॉट हॅव द सुटी फ्लेम, दे बर्न्स विथ द सुटी फ्लेम. ओके, सुटी फ्लेम म्हणजे काजळीवाली फ्लेम. हे काजळीवाल्या फ्लेमने बर्न होतात. ॲलिफॅटिक कंपाऊंड डज नॉट बर्न विथ द सुटी फ्लेम. नेक्स्ट, द सायक्लिक कंपाऊंड विथ अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. ॲरोमॅटिक कंपाऊंड हे कसे असतात? हे सायक्लिक असतात. ॲरोमॅटिक कंपाऊंड सायक्लिक असतात विथ अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. त्यांच्याकडे असा अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. व्हाईल ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आर ओपन चेन. ॲलिफॅटिक कंपाऊंड असे असतात ओपन चेन कंपाऊंड, राईट. नेक्स्ट, दे आर नॉट अटॅक्ड बाय द नॉर्मल ऑक्सिडायझिंग एजंट. हे जे कंपाऊंड असतात ह्यांच्यावर नॉर्मल ऑक्सिडायझिंग एजंट अटॅक करत नाही, पण इथे नॉर्मल ऑक्सिडायझिंग एजंट डायरेक्टली अटॅक करू शकतो. नाउ सी, दे डू नॉट अंडरगो ॲडिशन रिॲक्शन इझिली. ह्यांच्याकडे ॲडिशन रिॲक्शन देखील इझिली होत नाही. ॲडिशन म्हणजे काय? जसं आता आपण मागे केलं पहा, CH3C ट्रिपल बॉन्ड CH, ह्याच्यामध्ये आपण H2 ची ॲडिशन केली. H2 ची ॲडिशन केल्यावर काय झाला? CH3CH डबल बॉन्ड CH, बरोबर. हे H2 ॲड झाले इथे. पण अशी ॲडिशन रिॲक्शन ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये इझिली पॉसिबल होत नाही. ही ॲडिशन रिॲक्शन ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये इझिली पॉसिबल होत नाही. They do not delocalize the alkaline aqueous cheminophore, BRT double bond of the structure. Aromatic compound बेस टेस्ट पॉझिटिव्ह देत नाहीत, while aliphatic compounds बेस टेस्ट पॉझिटिव्ह देतात. हे कोणती रिॲक्शन प्रेफर करतात पहा? दे प्रेफर द सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे प्रेफर करतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन, while हे प्रेफर करतात ॲडिशन रिॲक्शन. ह्यांच्याकडे ॲडिशन रिॲक्शन मोस्टली होते ओपन चेन कंपाऊंड मध्ये, ॲलिफॅटिक कंपाऊंड मध्ये, पण ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन मोस्टली होते. ठीक आहे. तर एकदम छान प्रकारे तुम्हाला त्या बुकमध्ये तो डिफरन्स दिलेला आहे, तर तो डिफरन्स तुम्ही तिथून करून घ्या. ओके, इज देअर एनी डाऊट इन दिस?
ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनसाठी आपल्याला हार्डली एक किंवा अजून 2-3 लेक्चर लागतील. देन वी फिनिश दिस पॉइंट. येस, तुम्हाला काही डाऊट आहे का? ओके, आता तुमच्याकडे बुक आहे ना, तुम्ही थोडंसं टर्न करा, पेज पुढे या थोडंसं. पेज नंबर 382 वर या. पेज नंबर 381 वर या अगोदर. 81 तुमच्याकडे तिथे दिले पहा, तुम्हाला क्विक रिव्ह्यू दिलाय. अल्केनच्या प्रिपरेशन रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन पुढे दिल्या. जर आपण पेज टर्न केलं तर 282 वर, पेज नंबर 382 वर प्रिपरेशन ऑफ अल्कीन आणि रिॲक्शन ऑफ अल्कीन. नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्काइन अँड रिॲक्शन ऑफ अल्काइन. प्रिपरेशन ऑफ बेन्झीन अँड रिॲक्शन ऑफ बेन्झीन. तर आपल्याला हे 3 पेजेस एकदम पिटपॅट करायचे. हे 3 पेजेस म्हणजे आपलं जवळजवळ 70% टॉपिक आहे, 70% चॅप्टर आहे. समजते मी तुम्हाला काय सांगते, कोणते पेजेस सांगितले लक्षात आलंय? 381, 382, 383 त्याच्यावर तुम्हाला रिव्ह्यू करून दिलेला आहे, समरी करून दिलेली आहे रिॲक्शनची. ओके, की जे आपले मागचे 15 दिवस आपण ज्या रिॲक्शन्स पाहतोय ना, त्या 15 दिवसाच्या रिॲक्शन ह्या 3 पेजेस मध्ये रिव्ह्यू करून दिल्यात, समराईज करून दिल्यात. तर ते आपल्याला इथून पिटपॅट करायच्यात. पिटपॅट करायच्या म्हणजे पाठ करायच्यात, लर्न करायच्यात. येते लक्षात? लिहून ठेवा, पेज नंबर लागला तर 381, 382 and 383 पेज नंबर. ओके, आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. सो इज देयर एनी प्रॉब्लेम इन टुडेज लेक्चर? ठीक है, so we stop here. Thank you.